ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, कृष्ण भगवान, कृष्ण म्हणजे जगद्गुरू. तो कोण जगाचा गुरु होता, परंतु त्याची जी संतती होती यादव कुळ. कृष्ण कुठं होता? पांडवांच्या घरी. यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. अधर्माचा नाश आणि सत्याचा विजय. मग कौरव काय होते? माझं येते माझं आणि दुसऱ्याचं येते माझं असे म्हणणारे होते. पांडवांना सुईच्या टोका एवढी जमीन मिळणार नाही. आणि मग ते सत्य करण्याकरता कृष्ण कोण होता? पांडवांच्या घरी होता. त्याने रथ दापले, पत्रवाळ्या उचलल्या, घोडे धुतले. पण त्याचं जे संतान होतं ते कुठं होतं? द्वारकेमध्ये. तिथं कोण होता? बळीराम दादा. सत्ता, संपत्ती, वैभव. आणि तिथं जर संस्कार नसले तर तिथं काय होतं? अनिती माजती. आणि मग ते यादव कुळ कायले आपसात माजून गेले. त्यांना संस्कार नव्हते. आणि मग कृष्णाने काय केलं? जेवढे जेवढे उन्मत्त राजे होते त्यांना मारलं. त्याने विचार केला, आपले जे आता यांना तर कोणी मारणार नाही, मग यांचा नाश कसा होईल? बघा, भगवंतानी स्वतःच्या संततीचा नाश केला. का? संस्कार नव्हते. आणि मग तिथले जे ऋषीमुनी होते त्यांना त्यांनी बाजूला बोलवलं. आणि बाजूला गेल्यानंतर यांनी काय केलं? एका साम नावाच्या यांना लुगडं नेसला आणि कपडे बांधली पोटाला आणि त्याच्यापाशी गेला. ऋषींना म्हण, हिला काय होईल सांग. अरे ते म्हण, आम्हाला कशाला त्रास देता? त्यांनी त्रास दिल्यानंतर त्यांनी सांगितलं, याला काय होईल? मुसळ होईल आणि तुमचा सगळ्यांचा नाश होईल. आणि मग ते उत्शाप मागायला लागले. त्यांना काय कोणा उत्शाप दिला नाही. आणि मग त्यांनी काय सांगितलं? उग्रसेन राजा होता, त्याला जाऊन सांगितलं. आता उग्रसेनला काय त्याचे उपाय तर त्याने कृष्णाला सांगितलंच नाही. आणि मग त्यांनी कपडे काढले, त्यातून मुसळ पडलं. मग त्यांनी काय केलं? उग्रसेनाने त्या मुसळाचे कुटके केले, पाण्यात फेकलं, समुद्रात फेकलं. ते मुसळाची शेंबी फेकली, पण ती मुसळाची शेंबी कोणा माशांना गिळली. आणि त्या माशांना शेंबी गिळल्यानंतर ती एक लोहाराच्या घरी गेली. मासा गेला जाळ्यानं आणि त्या लोहाराच्या घरी त्याचा बाण बनवला. आणि त्याच्या समुद्राच्या किनाऱ्याला असं ते गवत उगलं. आणि मग ज्यावेळेला यादव कोळ आपसात लढायला लागले आणि त्यांनी ते जे उगलेलं गवत होतं त्यांनी एकमेकाचा संहार केला. त्याला काय म्हणतात? दर्भ. दर्भाचं काय झालं? हत्यार. म्हणून ज्या वेळेला पिंडदान करतो ना त्यावेळेला काय लागतं? दर्भ लागतो. आणि मग तो जो माशाने गिळलेला होता बाण, तो कृष्णाने काय केलं होतं? पहिल्या जन्मात कोणाला मारलं होतं? वालीला. तो वाली कोण झाला? पारधी. आणि त्या पारध्यानी कृष्ण असा निवांत बसला होता आणि त्या कृष्णाच्या पायाला बाण मारला आणि कृष्णाचा अंत झाला. बघा, दुसऱ्याचा तळतळाट. कृष्णाला शाप कोणाचा होता? गांधारीचा. जसं माझं वाटोळं झालं तसं तुझंही होईल. बघा, प्रत्यक्ष देवाला तुका म्हणे लेखा, न चुके ब्रह्मदिका. हळतळाट हा देवाला चुकला नाही तर आपल्याला चुकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणाचा हळतळाट घेऊ नका. जगा आणि जगू द्या. मी खाईल त्याला देईल. निष्कारणी कोणाचा हळतळाट घेऊ नका. हळतळाट घेतल्यावर जर देवाला चुकला नाही तर आपल्याला चुकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणाची निंदा करू नका, कोणाला त्रास देऊ नका. तुम्ही खा, त्यालाही द्या. आणि हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.